नमस्कार मैत्रिणींनो, मी पारू तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर हे साबुदाणा भिजू घातलेला आहे रात्रीच आणि 4 बटाटे उकडून घेतलेले आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल की मी साबुदाणा खिचडी बनवत आहे, तर नाही, असं काहीच नाही आहे. 1 टोमॅटो आणि 7-8 हिरव्या मिरच्या आहे, तिखट आहे आणि तिखटच मिरच्या म्हणजे तिखटच आपल्याला हे बनवायचं आहे. तर मी तुम्हाला सांगते की मी हे काय बनवत आहे. तर मी शेंगदाणे आणि बटाटे, साबुदाणा हे असं मिक्स करून आपण दरवेळेसच किंवा खिचडी किंवा वडे बनवतो साबुदाण्याचे, तर मी तसं काही बनवत नाही आहे. तर 1 टोमॅटो घेतलेला आहे, त्याचे मी छोटे छोटे काप करून घेणार आहे. हे काप करून घेतले ना की मग हे मिक्सरमध्ये राहत नाही, पूर्ण बारीकपणे याची पेस्ट तयार होते. तर 7-8 हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो आणि थोडं मी 1 चमचा जिरं टाकणार आहे आणि आता आपण याची पेस्ट तयार करून घेऊया. बटाटे, साबुदाणा आणि हे बघा जवळपास मी 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे. हे जे हिरवं वाटण होतं ते मी काढून घेत आहे. याच्यात टाकून घेऊया सगळं छान आणि पूर्ण आता हे मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत. तर आता मी थोडीशी हळद टाकली आणि 1 चमचा परत लाल मिरची पावडर टाकलेला आहे. हे चांगलंच आपल्याला असं खमंग आणि खुसखुशीत क्रिस्पी म्हणत होते मी, तर असे हे आपले आजचे आप्पे बनवणार आहे मी यांचे. नेहमी खिचडी आणि वडे खाऊन कंटाळा येतो आणि हे काही उपवासाचं नाही बनवत आहे मी. भरपूर प्रमाणामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे. हे आपल्याला असंच आज खायचं होतं. मुलींची इच्छा होती, मम्मी असं काहीतरी वेगळं बनव साबुदाण्यापासून. तर म्हटलं चला, बरेच प्रकार होता साबुदाण्याचे पण, खीर होते, वडे होतात, थालीपीठ वगैरे बरेच काहीतरी प्रकार होतो. पण आज आपल्याला असं वेगळंच खायचं होतं, चटपट काहीतरी साबुदाण्यापासून. तर हे सगळं मिश्रण आता एकजीव झालेलं आहे आणि भांडं पण मी ठेवलेलं आहे गॅसवर. थोडं त्याला गरम होऊ देऊया. आता हे गरम झालं की लगेच थोडंसं त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगोदर थोडी मोठीच आहे आणि सगळीकडे थोडं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे भांड्यामध्ये. अशी पण म्हटलं खूप तेल लागतं तळायला, असं जास्त तेल लागत नाही आणि काही नाही आणि चवीला पण बरेच आपण याच्यामध्ये साहित्य टाकलेलं आहे. तर हे असं पण खायला खूप छान लागणार आहे. तर असे छोटे बाउल करायचे आणि सगळीकडे आपण ठेवून घेणार आहे. आतमध्ये टाकलेलं आहे पण आतमधलं पटकन ते म्हणजे वाफून जातं. साईडला थोडी वेळ लागते व्हायला आणि गॅसची फ्लेम थोडी जास्तच आहे. आता कमी करून घेऊया हे सगळे त्याच्यामध्ये टाकल्यानंतर. आता मी हे पूर्ण असं करून घेणार आहे. पटकन खायचे आहे तर मी हे बाकीचं आता मुलींकडं देते करायला, की जेणेकरून पटकन होईल आणि यासोबत आपण चटणी पण करणार आहोत. तर बघा आता हे सगळे आपलं झालेलं आहे टाकून. याला 10-12 मिनटं लागेल जास्तीत जास्त, कारण की याच्यामध्ये पटकन होऊन जातात. हे चिमट्याच्या साहाय्याने करत होते पण ते चिमट्याने निघत नव्हते. हे बघा मी काय म्हटलं, आतमधले ना पटकन वाफून जातात, साईडला वेळ लागतो. भरपूर तेल टाकलेलं होतं मी, पण तरी पण ते त्यांनी सगळं ऑब्झर्व करून घेतलेलं आहे. तर बघा बऱ्यापैकी झालेले आहे. असे आपल्याला अधूनमधून त्यांना उलटपालट करायचं आहे. बघा साईडचे सगळेच झालेले आहे, फक्त आता 1-2च बाकी आहे व्हायचे लगेच आणि गॅसची फ्लेम कमीच आहे. तर आता चला चटणी करूया.
तर जे आपण शेंगदाणे भाजले होते त्यातूनच मी ठेवलेले होते. शेंगदाणे भाजलेले आहे आणि फक्त मिरच्या कच्च्याच आहे आणि दह्याची पुदिना आणि दही ही अशी आपल्याला मिक्स चटणी करायची आहे. हे आप्पेसोबत खायला खाल्ली की याच्यामध्ये खूप छान लागते. ही चटणी अशी पराठ्यांसोबत खूप छान लागते. आपण आलूचे पराठे करतो ना तेव्हा अशी चटणी खूप छान लागते पुदिन्याची. तर आणि आता मिरच्या मी कमी 4च मिरच्या आता मी घेतलेल्या आहे. मिरची खूप तिखट आहे ही. तर बघा 1 वाटी मी दही टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि आता थोडंसं कोथिंबीर घेऊया. त्यामध्ये पुदिना आहे आणि कोथिंबीर, हिरवी मिरची आणि दही, शेंगदाणे. तर बघा आता बारीक छान अशी स्मूथ आपली ही चटणी तयार झालेली आहे. बघा अजिबात त्याच्यामध्ये काहीच राहिलेलं नाही आहे. आणि परत चवीपुरती मी याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकलेली आहे. तर ही दुसरी स्टेप आहे ही याची, कारण की पटापट करा म्हटलं, लवकर खायचं तर लवकर होतं. तर बघा किती छान झालेले आहे. कुरकुरीत आपले हे साबुदाण्याचे आप्पे तयार आहे. चिमट्याने ती काही पकडल्या जात नव्हती. झाल्यावर ते छान दिसत आहे. हे बघा चिमट्यामधून ते सटकते आणि म्हटलं चला चमच्याने आपण हे करूया. तर चटणी पण तयार आहे. चटणीला फोडणी दिलेली आहे मी, ती तुम्हाला दाखवलेलं नाही आहे. फोडणीमध्ये काही नाही, फक्त जिरं आणि मोहरी हे 2च मी जिन्नस टाकलेले आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता. तर आपले हे आता साबुदाण्याचे आणि बटाट्याचे मिक्स आप्पे तयार आहे आणि चटणी पण आपली तयार आहे. तर चला आता हे सगळं एक एक काढून घेऊया आपण. छान एकदम गोल्डन लाल चटक आपले हे वडे तयार, सॉरी आप्पे तयार आहे. तर चला मग आता हे एक एक काढून घेऊया. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली साबुदाणा आप्पेची, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला पण लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर या साबुदाण्याचे आप्पे खायला. आणि चटणी पण बघा किती छान झालेली आहे आणि ते बघा मुली पण तिकडं तयार आहे खाण्याकरता. तर चला भेटूया परत एका नव्या रेसिपी सोबत.